राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे। पहिले 2.5 वर्ष राष्ट्रवादी तर दुसऱ्या 2.5 वर्षांची टर्म शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे। पहिले 2.5 वर्ष अदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या 2.5 वर्षात पालकमंत्रीपद हे भरत शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती आता समोर येत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरवला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही रायगडचे पालकमंत्री पद मिळू शकते। त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदारगड येथे सतीश बाबू कुलंकर यांचा तोल जाऊन मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे। मृत सतीश कुलंकर हे महाड शहरातील भाजी मंडई रोड समोरील चौदारगड येथील सिमेंटच्या कटड्यावर पाठ टेकून उभे होते। त्यावेळी त्यांचा तोल जाऊन ते चौदारगडच्या पाण्यात पडून गुदमरून मृत्यू झाले। याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करीत आहेत। रायगड जिल्ह्यातील महाड येथील तनय तुषार लाड या 12 वर्षांच्या मुलाने गेटवे ते अटल सेतू हे 17 किलोमीटर अंतर अवघ्या 2 तासात पार करत तनयने सर्वात वेगवान जलतरणपटू होण्याचा मान मिळवले। त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे तो जलतरण क्षेत्रात एक नवीन प्रेरणादायी उदाहरण बनलाय। तनयच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याच्या कुटुंबियांबरोबरच प्रशिक्षक, मित्रमंडळी आणि संपूर्ण शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्यात मिळणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। दरम्यान लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले। जीवनसाथी.com या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर महिलांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्याशी लग्न करायच्या बतावण्या करून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका मामल्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक येथून प्रतीक संजय देवरे याला ताब्यात घेण्यात आले। कर्जत पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपासावर भर देऊन गुन्हा उघडकीस आणला। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिनांक 4 मार्च रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भाकरे आणि प्रशांत जोशी यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धनंजय मुंडेंना कार्यमुक्त केल्याची घोषणा करण्यात आली। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या। पनवेल शहर जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पनवेल महापालिकेतील विविध समस्यांविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी पनवेल महापालिकेमध्ये निवेदनाद्वारे जास्त मालमत्ता कर रद्द करणे, पाणी समस्या लवकरात लवकर सोडवणे, महानगरपालिका स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावे, निकृष्ट नाल्यांची व रस्त्यांची निपक्षपातीपणे चौकशी करणे, अर्थसंकल्पात महिला, शिक्षण, आरोग्य याबद्दल तरतूद करण्यात यावी व प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ही SRA योजनेप्रमाणे राबवावी, अशा विविध मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या। महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नुकतेच औरंगजेबवरील केलेल्या आपल्या वक्तव्यावरून माघार घेण्याची घोषणा केली आहे। आझमी म्हणाले की त्यांच्या वक्तव्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते त्यांचे वक्तव्य मागे घेत आहेत। त्यांचे विधान हे कोणत्याही वैयक्तिक मताचा किंवा टिप्पणीचा परिणाम नसून इतिहासकारांनी मांडलेल्या ऐतिहासिक तथ्यांचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले। आपला उद्देश केवळ ऐतिहासिक तथ्ये
समोर आणणे आणि कोणताही राजकीय किंवा धार्मिक वाद निर्माण करणे हे नाही असे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर तालुक्यातील जनतेची व तेथील मुंबई व आसपासच्या चाकरमान्यांना कोल्हापूर ते करंजाडी रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासासाठी जटिल समस्या आहे. यासाठी महाड येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आघाड प्रमुखांना आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्र लिहून तेथील जनतेच्या व मुंबईकर चाकरमान्यांच्या या सततच्या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी कोकण रेल्वेच्या वेळापत्रकानुसार कोल्हापूर ते करंजाडी रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांसाठी लवकरात लवकर एसटी बसेसची व्यवस्था करण्यात यावी असे कळकळीचे आवाहन केले. विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांना महाड येथील एसटी आघाड व्यवस्थापक यांनी त्याचप्रमाणे होकारार्थी आश्वासन दिले. त्यामुळे आता कोल्हापूर करंजाडी भागातील लोकांना इच्छित रेल्वे प्रवासासाठी रेल्वे स्थानक गाठण्यासाठीची समस्या नजीकच्या काळात संपुष्टात येणार आहे. रायगड जिल्ह्याच्या हद्दीत एक भीषण अपघाताची घटना आता समोर आली आहे. तामिनी घाटात एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झाल्याची घटना समोर आली. ही घटना आज दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास तामिनी घाटात रेस्ट हाऊसच्या अलीकडे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या होत्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवसत्ता टाइम्सला नक्की सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.